महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। डोळ्यादेखत 4 वर्षीय नातवाला बिबट्यानं उचलून नेलं। सिद्धेशचा मृतदेह पाहताच आजीने फोडला टाहो, संपूर्ण गाव सुन्न। अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक गावात शनिवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली। घराच्या दारात उभा असलेल्या 4 वर्षीय सिद्धेश कडलक या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला। बालकाला जागेवरच उचलून ठार केले। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। बिबट्याला ठार मारल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कुटुंबियांनी घेतली होती। वन विभागाने बिबट्याला ठार मारण्याचे आदेश काढल्यानंतर चिमुकल्याचा मृतदेह कुटुंबियांनी ताब्यात घेतला। यावेळी नातवाचा मृतदेह बघून आजीने टाहो फोडल्याचे पाहायला मिळाले। संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलक यांची वस्ती आहे। शनिवारी सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते, तर आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती। त्याचवेळी 4 वर्षाचा चिमुकला सिद्धेश कडलक हा घराच्या दारात उभा होता। सिद्धेश एकटा असल्याची संधी साधत गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याला जागेवरच ठार केले। 4 वर्षीय मुलाला बिबट्याने ठार केल्याने संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक गावातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते। नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेश, नरभक्षक बिबट्याला ठार मारेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांसह ग्रामस्थांनी निर्णय घेतला होता। घटना घडताच वन विभागाकडून बिबट्याला शोधण्यासाठी रात्रभर शोध मोहीम सुरू होती। परिसरात अनेक बिबट्यांचा मुक्त संचार असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला होता। बिबट्याला ठार करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका संतप्त ग्रामस्थांनी केली होती। यानंतर नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेश शासनाने दिले। वन विभागाची कशी कारवाई यामध्ये सुरू आहे आणि काय त्यामध्ये तपास चालू? काल संध्याकाळी एका लहान मुलगा सिद्धेश कडलक याच्यावर बिबट्याने अटॅक केला आणि त्यानंतर त्याचं दुर्दैवी त्याच्यामध्ये निधन झालं। आणि त्यानंतर मग वन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी आली आणि त्या ठिकाणी मग आम्ही माग काढायचा पूर्णपणे, म्हणजे रात्री देखील आम्ही ड्रोन कॅमेराद्वारे ते लोकेशन्स घेत होतो। त्याचे रात्री 2दा तो ड्रोनमध्ये आपल्याला स्पॉट झाला होता। त्याचे आपल्याकडं म्हणजे हे आपण व्हिडिओही त्याचे काढले होते ड्रोन कॅमेराद्वारे। पण त्यानंतर मग आज सकाळी मग परत अजून एक दुसरी टीम आपण कार्यरत केली आणि त्या टीमनी माग घेत आता नदीच्या काठी या ठिकाणी स्पॉट आढळला आणि या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्याला जेरबंद करण्यात आलं। पण तो बिबट्या तोच आहे हे कन्फर्म आहे का? आणि आता त्याला आदेश जे आहेत ते ठार करण्याचे सुद्धा आहेत, तर मग पुढची काय आता तुमची प्रक्रिया असणार? तसे आदेश प्रधान मुख्य वन संरक्षक आमचे वन्यजीव सर यांचे आम्हाला आदेश आज सकाळी प्राप्त झाले होते आणि माग काढत आम्ही आता हे जेरबंद केला। आता त्याचबरोबर या परिसरामध्ये अजून देखील आता लोकांची मागणी, तसेच आमचंही अजून ज्या ठिकाणी अजून बिबट्यांची जर काही लोकेशन्स असले तर त्याचाही माग घेऊन आम्ही ते तातडीने जेरबंद करण्याची कारवाई करणार आहोत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उगल मोगले, संगमनेर, अहिल्यानगर।